माळरान प्रोडक्शन निर्मित धमाल विनोदी मराठी वेब सिरीज चांडाळ चौकडी. गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. आब अर्धी उगी फुकाचा उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी. आईला तात्या बरं का खुर्चीचा पाय मोडला ना खुर्चीच मोडली असते. आईला खुर्ची काय मोडली असते इथं मी मोडला असतो अख्खा. आईला ते तर मी विचारत नाही केलं. वाटवरती पेपर पण काय झालं नीट येत जावा काय घेणं काय तू ढकललं का तू धक्का लागला नाही धक्का लागला माझ्या चुकून बरं का तात्या. कुठलं नीट येत जरा शिंदा बरोबर बोल कशासाठी आलता. हा मी सरळ तात्या आणि मी तुमच्यावर नाराज आहे. मग काय झालं किती दिवस झाले तुम्ही म्हणताय मला पोरगी बघत बघितली का पोरगी हेच म्हणतोय मग नाही बोका कसं आहे पोपटराव हा तुला पोरगी बघायचं काम सुरू आहे. हा मी सगळ्या पाहुण्या रावळ्यांना सांगितलंय. हा त्याच्यानंतर तुला सांगतो मित्रमंडळी येतं माझ्या जिथे जिथं ओळखीत ना तिथं सांगितलं की गावात चांगला राजबिंडा नवरदेव आहे. तर पुरी बघायचं काम चाललंय आणि आता जसे आले स्थळ तर मी तुला सांगेन ना कसं असतं. त्याला काय सांगितलं तुम्ही म्हणलं राजबिंडा राजविटा मग असं काय बरोबर. पण ते कसं असतं शेवटी पोपटराव की लग्नाच्या ज्या गाठी आहेत त्या वरतीच बांधलेल्या असतात. असं आहे का हा. मग येऊ का चराट घेऊन चराट कशाला गाठ बांधाय अरे पोपट काय हो? नाही रे बाबा मग? पण ते जाऊ दे मरू दे. हा. हो, तुझं काय काळजी करू नको. मला तसं कोणी कळवलं बाबा नवरे मुलगी आहे तर मी तुला सांगन आणि ह्या वर्षी काय झालं तर मी तुझं लग्न करून देतो. आता डोक्याला ताट देऊ नको आणि जातो. नाही तात्या तसं तुम्ही काय आता लोट घेऊ नका. पोरगी आहे आपल्याकडे. पोरगी आहे हा म्हणजे स्थळ आहे. हा स्थळ आहे आपल्याकडे. कुठले रे हो लक्ष्मीबाई. अरे लक्ष्मीबाईचं पोरग लग्नाला आलंय. लक्ष्मीबाईवर लग्न करतो का तू. आईला तात्या तुमचा लय मोठा गैरसमज झाला. मग तसं नाही मग? लक्ष्मीबाई कुठे मी कुठे अहो लक्ष्मीबाईच्या बहिणीची पोरगी आपल्या भावाची पोरगी आहे. अच्छा हा. आहे काय मग बर 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 मला कसं काय माहित नव्हतं बरं. आता काय तुम्हाला माहित राव. बर बर मग काय आहे तर मग जा ना तुझ्या वडिलांना सांग करून टाका ना. त्याचा काय विषय माहितीये का हा. लक्ष्मीबाईच्या बहिणीची पोरगी आहे हा. पण ती लक्ष्मीबाई मला काय ठिकाण लावून देते का. बहिणीची आहे का भावाची आहे. आहे ते माझ्या लक्षात जाईल. भावाची पोरगी आहे. कुणाच तरी आहे. हा कोणाच तरी आहे. बर आपल्याला काय पोरगी मिळायची म्हटलं घे हा ना. तर ती कसं आहे लक्ष्मीबाई काय आपल्या ठिकाण लागून देत नाही. बर तर आता तुम्ही म्हणलं तुम्ही आले तर तुम्हाला काही ती नाही म्हणणार नाही. कशाला आईला ताऱ्या आईला तुम्ही लय जोक करताना. अहो तसं नाही म्हणजे तुम्ही जर तिला शब्द टाकला हा. मायासाठी तर पोरगी दाखवाय मला काही ती नाही म्हणणार अच्छा म्हणजे भावाच्या म्हणजे पोरी. हा, हा. बर 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 पण पोरगी नक्की आहे ना. हाय ना राव तात्या. त्या दिवशी काय झालं हा. मी ते शेंगदाणा नाही गेलतो त्यांचं तेव्हा म्हणलं तुमच्या भावाची पोरगी आहे का ती म्हणली आहे. बर बर पण आता बर तुम्ही आल्याशिवाय काम नाही होणार. नाही नाही पोपटराव तू हा. काळजी करू हा, नको. चालतंय. मला माहिती आहे तू जरा व्यवस्थित पद्धतीने राहतोय. हा. तर तुझ्या लग्नाचं मी बघतो. हा. पण लक्ष्मीबाईच्या भावाची जर खरंच पोरगी असेल हा. तर मी उद्या लक्ष्मीबाई जाऊन भेटतो आणि ते मी सांगतो तू काय काळजी करू नाही नको. जातो. नाही तात्या असं नाही करत तुम्ही तात्या तुमच्या पायात पडतो. अच्छा चला हिराल तात्या. आज हा अच्छा आता चला आता चला. अरे आता एवढ्या सकाळ सकाळ कुठे कोणाच्या घरी जातो. नाही नाही चला तात्या तुम्ही आले वगैरे काम नाही होणार. चला तुमचा हात पाय दाबतो काय पाय जोडतो खरंच पाय जोडतो. आता पार्सल परत थांब येतो पाय धरतो. येतो. चला चला चालतंय ठीक आहे जाऊ. काय सकाळ नको
चालते चला खुर्ची राहून घेते खुर्ची घेतो का त्यांच्या घरी बरोबर चालते चला 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 पोपट्या हा काय चालते तुझ्या एवढ्या माझी चेष्टा करतोय नाही नाही हा? नाही माझी चेष्टा करायचं तर मी चाललो मग. नाही चला 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 त्याला का तू यासाठी सकाळ सकाळ चहा न पेता निघाल माझी चेष्टा करतो का नाही चला चल गं. तिथं काय उघडवणे बोल नको नाही, नाही. गप बसायचं मी काय बोलायचं ते बोलतो बरोबर चल चल गप हसू बिसू नको काय? अजिबात नको. शांत बसायचे लक्ष्मीबाई ओ लक्ष्मीबाई आहे का हा काय झालं? काम होतं तुमच्याकडे ये रे बस ये पोपट ये बसा बसा बस बस पोपट दादा कसं काय सकाळी सकाळी येणं केलं काय सांगायचे लक्ष्मीबाई कोणात आई तात्या. ते पाणी आण काय झालं तात्या ते लाज नको. मूड द्या तू कला असतो माझ्याकडे बघून नाही अरे पोपट ग बस हा पाणी घे पोपट काय मोना काय म्हणताय अभ्यास काय ना दादा परीक्षा आल्यात आता चालला ऑनलाईन स्टडी चाललंय का रेंज येते का मोबाईलला कशाची रेंज तावले त्याची वर्दळ रेंजची तर बर आपल्याकडे बर बर बर. आणि अभ्यासच करा नाही तर मागच्या वेळेस सारखं 12 लाखाची सफर लागली काय झालं तसल्या उद्या पूर्ण नाही 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 नाही. चल करतात अभ्यास वर का तात्या तुमचं ऐकलंय सगळं बरं लक्ष्मीबाई बोला की तात्या हा बोलतो विषय असा आहे की आता मी आज सकाळ सकाळ आपलं पेपर वाचत बसलो होतो हा तर पोपटे माझ्याकडे आलं त्याचं असं म्हणणं आहे की तुमच्या भावाची पोरगी लग्नाला आलेली आहे ते स्थळ आहे. तुझ्या अजून डोक्यात गेलोच नाही का ते बाबा रे तुला आता काय सांगू रे मी लक्ष्मीबाई आता तुम्हीच म्हणले होता ना हाय म्हणलं अरे मी ते मस्करीत म्हणलं तू एवढं लगेच घेऊन तात्याला सांगून आणलं होय तात्याला सांगितलं होय सगळं नाही काय काय लक्ष्मीबाई 2 मिनिटं ऐका पण तुमच्या भावाची पोरगी लग्नाला तर आलेली आहे का? हा लग्नाला आली बघता रे तिला हा, चांगलं बघताय. तर माझं 2 मिनिटं ऐकून घ्या हो का लक्ष्मीबाई पोपटराव जरी गाव येणं म्हणत असलं तरी पोपटराव काही येणार नाही तर पोपटराव हा साधा बोळा आहे बिचारा हा भोळा दिसतो आहे कुणाचं पण काम कधी नाही म्हणत मला सांगा तुम्ही त्याला इतकं वेळ काम सांगितलं तुम्हाला कधी नाही म्हणलं ते हा तो नाही तात्या काम करतो सकाळी सांगितलं की संध्याकाळी आणतो शेंगदाणे सकाळी सांगितलं की संध्याकाळी बापाचा मार खाईपर्यंत आणत नाही म्हणजे तेच काम म्हणलं करतो, काम करतो. भोळा आहे हा भोळा भोळा आहे फक्त तर काय होतं तर तुमच्या भावाची पोरगी आहे तर माझं बी काय म्हणणं आहे माहितीये का की पोपटराव बघा आता कपडे बिपडे चांगले घालायला मी त्याला सांगितलेले आणि कसं आहे का लक्ष्मीबाई लग्न झाल्याशिवाय पोरं सुधरत नाही आता ते पण बरंच आहे तुमचं लग्न सुद्धा मीच जमावले मीच लावून दिले तात्या बरोबर आहे तात्या तुमचा नवरा तुमच्या नवरा इतका अख्ख्या गावात पेतार कोणी नव्हता हा खरंय तात्या तू पण तरी पण मी काय म्हंटल की बाबा हरकत नाही लग्न झाल्यावर सुधरण लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर आज तुम्ही त्याला सुधारावला आज तेवढं मला खरंय. सांगा हाय का सुपराच्या खाण्यात तरी व्यसन नाही 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 नाही. म्हणून सध्या मी तर काय बाप नाही म्हण- सुधारला. म्हणून मी तेच म्हणतोय की ह्याचं पण तीच गोष्ट आहे की हा ह्याला तर काय कसलंच व्यसन नाही तंबाखू नाही बिडी नाही कसलंच व्यसन नाही सकाळ सकाळ जाऊन तेवढं वडापाव खातो बाकी ह्याचं व्यसन नाही कसलंच हा मग माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे जी हाय इच्छा ना तर ते जाऊ द्या पण माझ्या शब्दा खातीर तरी तुम्ही तुमच्या भावाला विचारा आणि आपण पोपटसाठी तुमच्या भावाची पोरगी बघायला जाऊ तात्या आणि तुम्ही मला लई मोठ्या संकटात टाकलं बघा आता आता कसं आहे तुम्ही मध्ये आणि तुम्ही म्हणताय तुमच्या शब्दाचा मान राखते मी माझ्या भावाशी बोलते हा. आणि मग बघूया आपण पुढच्या 2-4 दिवसात काय होतंय का जाऊया मग तुमच्या शब्दा खातीर चालते चालते पण लक्षात ठेवा नक्की त्यांना सांगा कसं आहे तुमच्या भावाचं पोरग आहे तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने सांगितलं तर ते ऐकल त्याच्यामुळे ते तुमच्या हातामध्ये आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की पोपट काय चुकीचं करणार नाही तर तुम्ही काय करा तुमच्या भावाला फोन करा आणि 1-2 दिवसामध्ये आपण पोरगे बघायला जाऊ नक्की जाऊ तात्या काही हरकत नाही मी माझ्या भावाशी बोलते ए माझ्या माहेरी जायचंय जर कपडे जरा नीट घाल तिथं जर आमची इज्जत घालवली मग तू ये मग हांडा मग तुला माहिती लक्ष्मीबाई त्याची काळजी करू नका झालं का आता खुश तात्या एकदम हा, चालतंय मोनाताई ओ मोनाताई चहा बघा ना जरा नाही आता चहा बी काय नको बाबा आता चहा डायरेक्ट तुमच्या माहेरीच घेऊ चालेल तात्या, चालेल. हा, चालतंय येऊ का लक्ष्मीबाई हा, हा, एवढं करा या, फोन, या, या. उद्या परवा जाऊ मग आपण हो हा? तात्या तात्या. चला अरे. सासूबाई पाया पडतो अरे मूर्त्या लग्न झाल्यावर पाया पड उतवळा नवरा गुडघ्याला बाशिंग्याचं काय नाही होऊ शकत
बरं सगळे आले का आले 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 तिथं गेल्या वेळेवाने करायचं नाही, नाही, नाही. एकतर काय आहे आपल्या गावची आणि आपली इज्जत तिथं घालवायची नाही पहिल्यांदा पॉप्युलर पोरगे बघायला चाललोय गावाचं ना आपण नाव पचकावायला नको तात्या ह्यांना सांगा गावात जसं राडा करतात तसं तर तिथं राडा केला ह्यांचं तोंड आणि हांडा मग बघा मग कशी करते मी नाही 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 लक्ष्मी म्हणतात का ते बरोबर आहे तात्या हे नासक सुन्या आणि राग्या कुठं न्यायच्या लायकीच नाही जिथं जाते तिथं आबरू घालतात आपली हा आणि जागेवर खेळायचं तिथं नाही तर काय तुमचं तोंड आणि माझी चप्पल आहे. नाही नाही तिथं नेऊन जर आमची आबरू घालवायची असते तर आम्ही आता चालू काय राहू द्या आता. असू द्या. हो का जाताना भांडण करू नका गडबड करू नका तुम्ही कलवर येतला का मेन मग तुमचा मित्र आहे का नाही काय तर मग तात्या मी घरी जाऊन येतो माझं जरा काम आहे. अरे बबनेला कुणी आणले रे हा काय काम आहे दिसतंय का त्याला नाही तात्या मीच गेलतो त्यांच्या घरी मी चालू घेऊन त्यांना आता आमच्या सगळ्या येड्या गाबाळ्यात तुम्ही एकटे शेण सुरताय तुम्हाला एखादा सपोर्ट म्हणून बबनरावला म्हणलं चला तुम्ही पण अरे बाबण्या तुला सपोर्टची गरज आहे इथं तिकडे कशाला सांगतात त्यांना काय जाऊ द्या माहिती? का बसा चाललंय काय वेळ काय काळ काय एवढ्या शुभ कार्याला चाललोय आपण इथं म्हणत बसलाय का आईला पोपटराव मात्र नवरते एक नंबर शोभते बाबा आईला कोट टाय चष्मा गोगल काळा नात खोळाच बरं का एक नंबर तात्या सजवलंय कुणी अहो तात्या खाली चप्पल घातली चप्पल अरे पोपट्या मी तुला काय म्हणलं होतं काय होतं ते? हा? एवढा का चांगला कोट घातलाय त्याला टाय घातली एवढा गॉगल घातलाय आणि खाली चप्पल घातली बरं अहो तात्या त्याचं काय झालं माहितीये का मसा की आम्ही मंदिर दुंडाळली पण तिथं कोणच सकाळ सकाळ बुडून नव्हतं घालून आलं. मग काय बने काय मंदिरातली चपला चोरा सांगत होता नाही 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 का बस अरे ती शर्टाची इन कर बाबा करीन थांबा 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 चेन लावायची राहिले. आईला तात्या हे गायबान आहे बघा याला सांगितलं होतं जरा चांगले कपडे घाल नाही घातलं कपडे चांगले घातल्यात फक्त बूट नाही हा, असू दे आता ते पाहुण्याच्या घरात थोडा आपण बूट घालून जाणार तेव्हा चपला बाहेर काढून जाणार मग जाणार त्याला काय माहिती आपण बूट घातलाय का चप्पल घातली आईला त्या टाईच्या आईला. येडच राव असू दे आणि तिथं गेल्या वेळेवाने करू नको वायफट बोलायचं नाही कुणाला काय शब्दाने दुखवायचं नाही येडापणा करायचा नाही डोकं चालवायचं नाही. कारण आपल्याला डोकं नाही हे बघा तात्या हा. पोपट्याचं जर नाही जमलं तर माझं जमून टाका अरे मुडती तुझं कुठं मधी पोरगी कसली का असा अरे राघू आज त्याचं तर जमून दिला का त्याचं चाललंय तू हेच खोऱ्या घालू नको शांत बस आणि बरोबर हो का जाताना नेट लावू नका पटकन बस एक तर लांबचा प्रवास आहे घ्या बरं बसून चला काय आणलंय तात्या? अरे बबन रिक्षा आणली रिक्षा अरे काही इज्जत बिज्जत आहे का नाही मला एवढ्यात बसतील का एवढी लोक हा रिक्षा आणल्याचं सांगतात माझ्या बायकोला काय सांगायचं मी रिक्षात गेलो म्हणून. बाया वहिनी मला वाटलं मोठी गाडी आणतील आणि डबडं घेऊन आलो तर मी नसते येत बाया. तात्या तुम्ही माझी इज्जत घालणार बघा माझ्या माहेरी हा रिक्षा आणला होय तिथं जायला हो का लक्ष्मीबाई माझी काही चूक नाहीये मी 2 दिवसापासून तुम्ही सांगितलं ना जरशील मी गाडी म्हणलं आमच्या कुणाची पाहुण्याची स्कॉर्पिओ गाडी आहे आणि आले रिक्षा घेऊन अहो राव माझं ऐकून घ्या राव मी माझे 50 पोरांना गाडी बघायला पाठवली पण आमचे पाहुणे काय म्हणले माहिती का ती स्कॉर्पिओ ना भाड्याने दिली त्याच्यामुळे ऐन टायमाला मी रिक्षा घेऊन आलो. अरे हे काय बनायचे ह्याच्या 50 पोरावर राखेलचा डबा होता ना त्या पिटून. तात्या मी तुम्हाला 100 वेळा सांगितलं या नासक्याला काम सांगत जाऊ नका ह्याच्याने एक काम धड होतं का हो नीट. ए, जाऊ द्या बघा बांधू नका आता काय काय आहे ते कसं तरी करून घ्या जाऊ द्या, चला, बसा, बबनराव, बसा, चला, चला. ए, चला, चला, बसा. तिकडं नाही इकडं एक काम करा थांबा मी बसवतो पोपटराव तुम्ही आता बसा पोपटराव इकडे तुम्ही हा, बस. थांबा इथं पोपटराव बसा सुनील, बस तू जर्शी बस लवकर तू राघू हा बस लवकर चल बसा रे बसा. अरे काय लागा तुम्ही काय झालं, तू पडला का ए यार तो नवर देवेला का त्याच्या एकची गाय बनी ए सरपलीकडे बस पोपट बस अरे यार काय तुम्ही उतरा खाली काय चाललंय काय कळलं बाबा. आधी बायांना बसू द्या लक्ष्मीबाई मोने बस बसू का आता आम्ही बसा तुम्ही बस हे बस घ्या घ्या बायानं बसून घ्या. बसू द्या हे बसा बबनला हा. बबन तू बे ए, मी काय बाई नाही. बस बसा 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 अहो बाबा इथं कुठं? बसा अरे बापरे तिथं ड्रायव्हरची जागा आहे हे नको या हा, बसा हे, बसा जरा. बसा. आम्ही तर चला, चला, बसा मागे. बसा, बसा. बसा पाठकुनी बस राघू जाऊ द्या तात्या बसली सगळी जाऊ द्या जाऊ द्या सारख्या बाजूला जाऊ द्या तात्या बसल्या सगळे अरे पोपट्या तू नव्वद देवे तूच राहिला खाली आहे. उतर खाली आईच्या गावात उतर खाली काय ते गाय बानी यांच्या कोण बसले इकडे कोण आहे म्हणा तू बस बबन तू बस
अहो इथं नाही राव बबनराव. आतमध्ये रिक्षात बसा, बसा. एक काम करा, हा बघा मी पुढे बसतो, तुम्ही दोघांनी माझ्या बाजूने बसायचं. बाबू तू इकडून, कोण राहिलं? सुनील तू इकडून, वरला खायचं. चालतंय, चला. तात्या आता काय राहिलं? काय पेट्रोल बिट्रोल डिझेल बिझेल टाकून घेतलंय अरे, पोपट्या गॅसवरची ती. का गॅसवरचे का? आईला मग आता कुठं बी गॅस संपत्या काय कायच नाही. का रे? माझ्या पोटातले गॅस झालाय. तो गॅस असतो का? चल बस काय पण बरं चल. बसा 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 काय झालं ते? अरे काय पेट्रोल संपलं का? काय झालं? काय कळलं नाही. गॅस आहे का पेट्रोल ते? अरे ते गॅस संपलाय. मग बरोबर काय नाही राहू द्या, थांबी ना. चालू होती का बघतो जरा. बघा होती का नाही तात्या? हा, चालू. बघतोय ना. हा, बघा काय राव माहिती पहिली भावनी राव तुम्ही असं काय नाही करता? राव, त्याच्या आयला माहिती नाही. मग आता कसं काय? थांबा यायला. नाही होत चालती. एक काम करा, जर्शी तू सुन्या राग्या पोपट्या, तुम्ही काय करा, तुम्ही चौकांनी टाकला पुढचं एखाद्या गावात गॅरेज बिरेज बघू आपण. आणि मोना तुम्ही लक्ष्मीबाई बबनराव तुम्ही गाडीतच बसा. दादा ए दादा पाहुण्याला घेऊन आले. बरं आहेस ना? बरं आहे का दाजी? नमस्कार पाहुणे. नमस्कार. या पाहुणे या. नमस्कार. या पाहुणे या. अगं होय ग, पाणी आण पाहुणे आले. पोपट्या अरे खाली कुठं बसतोय? तिकडे बस. ए, तुम्ही खाली बसा. बस बस. मी वर बसू का? वर बस. तर तुम्हाला काय आखलीचा भाग आहे, नवर देवे ना तो. बस होता बस वर. तात्या काय था? आईला घरात लाईट नाही घालून अंधार पडले. अरे पोपट्या, तो काळा चष्मा कळा दे. लई जेवाय रोगी त्याच्या आईला देत आहे. तर बघा, तुम्ही शांत बसा. आजचे दिवस त्याला कोणी हलवून बिनू नका. आणि येड्यावानी काहीतरी बोलू नकोस. करशील पोटाना. हा? पाहुणे त्याला भास्करी तोडायचा ताप. आलं लक्षात? काय रस्त्याने कसं काय प्रवास झाला? हा, प्रवास जोरदार झाला. पण पाहुणे उशीर केला यार. काय सांगायचं पाहुणं तुम्हाला, असा कुटाणा होऊन बसला. बरं आहे का ताई? हा बरं. आईला पाणी वाया. काय होतं? त्यांना द्या ना पाणी. बबन पाणी तर नवरी आली का? नाही, नवरीची आई आहे. आधार आंधळ नाही म्हणायचं. काय पाणी? संतोष विचारत होता मामी बरे आहेत का म्हणून. बरे आहेत का? हा बरं आहेत. त्यांना आणायचं होतं ना. परीक्षा चालल्या होत्या ना, हो. त्यामुळे नाही आणलं. मग त्यांना सांगा मामी इकडे. हा सांगते. काय बनवायला नाही लागला ठसका लागला, ठसका. पाणी पी. मी हानीत असतो आता. सावकाश. ठसका लागला, ठसका. हळू घे म्हणून. अगं तायडे, जरा पाहुण्याची ओळख तरी करून दे. अहो आता एवढे मोठी प्रतिष्ठित व्यक्ती तुमच्या शेजारी बसली. अहो हे तात्या. नमस्कार. तात्या सगळ्यांची ओळख करून द्या की तात्या. बर. हे बघा, इथं बसलेत आमच्या शेजारी. ते आमच्या गावचे प्रगतशील बागायतदार बबनराव डोळस. नमस्कार. म्हणजे इकडे इकडे नमस्कार. आडनाव जरी डोळा असेल तरी मात्र ह्यांना काय डोळ्याने दिसत नाही. ते आहे वेगळी हिस्ट्री. आणि हे तर काय तुमच्या घरात आहेत लक्ष्मीबाई, मोना.
आता इकडे बसलेल्या कार्यकर्त्याची तुम्हाला ओळख करून देतो. हे जो खाली बसलाय का, गळ्यात लाल पकडा घातलाय तो काय करतो, तर ते म्हणजे आमच्या गावचं अत्यंत प्रसिद्ध व्यक्तिमत्व. हो. त्यांचं नाव आहे सुनील आगलावे. गाव पेटवून टाकतो आपण. नाही, काळजी करू नका. आगलावे असेल तर ते काय आग लावणार नाही. त्यांचं काम कसं आहे माहितीये का, सुनील आगलावे नाव आहे, पण ते त्याला अख्खं गाव नाचका सुन्या म्हणतं, म्हणजे प्रेमाने. मंत्र्याबर असं, आमदाराबर, खासदाराबर असं रोज उठणं बसणं असतं आपलं. तुमचं जर काय काम असेल का नाही, लगेच सांगा, एका फोनवर काम करून टाकतो. काय रागू यांची ओळख पाहुणं बघा आता, अहो ते आमच्या गावातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. यांनी काय तंबू खाल्ली नाही तोंडात तसं आहे. तसं आहे. आणि ते जे पाठीमागे बसलेत का, लाल शर्ट झब्यावरच, गळ्यामध्ये ते काढल्यासारख्या चेनी आहेत, ते एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे आमच्या गावातलं. ते गाव व्यक्तिमत्व म्हणजे जी गणेश. गणेशजी नाही हो, जी गणेश. जर्सी गाण्या शॉर्टकट मध्ये. मूर्तीवर जाऊ नका, एवढी मूर्ती लहान आहे. ती तंटमुळीचा अध्यक्ष गावचं. तात्या आता आपलं 50 पोरं सांगा ना. हा, त्याच्या मागे सदना करता 50 पोरं असतात. असं पोरीच्या लग्नात वाढायचं काही गरज पडली ना, आपली 50 पोरं वाढतात, काय काळजी करू नका. भेटच का मारते ना? वेटर नाही, त्याची पोरं म्हणजे दाब येता पोरांवर. अच्छा, म्हणजे बिझनेसमॅन. हा. नमस्कार. सगळं झालं, पाहुणं नवरा मुलगा पुढे. असं काय करताय राव, मला सांगा आता ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात भारी आणि रुबाबदारी तर कोण दिसतोय? अहो हेच ते राजबिंडा नवरदेव पोपटराव चिमणराव कावळे. विनोदी स्वभाव. हे दारूच्या गुत्त्यावर केडगावला दिसल्यासारखं वाटतंय मला ते. नाही 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 बाळू, मी दारू बिरू काही पेत नाही, ही दोघं पेत, मी चकडा खायला असतो. विनोद पोपट्या धेंड काढल्यापासून कवा प्याला तर आम्ही. तात्या तेवढं जेवायचं बघा की. बघतो बाबा, थांब जरा, पाहुण्याची इथं आलोय. हा पाहुणं, तुम्हाला नवऱ्या मुलाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. बरं पाहुणं, तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं? दुपारपर्यंत. विनोद विनोद दुपारपर्यंत नाही, 12वी पर्यंत. हा 12वी पर्यंत शिकलो आपण. बरं पाहुणं, कुठल्या साईडने गेलता? आपण तर काय शाळेच्या मागच्या साईडने जायचो. मागच्या. विनोद. अच्छा. अरे आठ. आपण 8 साईडने होतो. किती टक्केवारी? टक्केवारीची काय काळजी करू नका, फुल टक्केवारी. आणि फॅटला बी 1 नंबर आहे. आणि आता दुसरी यात चालली इकडे. अरे ती गायची टक्केवारी नाही विचारायली, तुझी 12वीची टक्केवारी विचारायली. काय बातमी रे? आपण सांगतो 5%. 50% होते आपल्याला. 50 100%. 100 नाही हो. अरे काय बन्या, फक्त 50. अरे काय बन्या, फक्त 50. प्रचंड लहानपणापासून म्हणजे 50% होते आपल्याला. 50%. बर. आणि काम कुठं करता? काम कुठं करतो आपण? विनोद. आता आला लक्षात तुमच्या. विनोद म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही काम कुठं करता? अहो तेच म्हणलं, काम कुठं करतो आपण? अंडे घालते ते. अंडी घालते? अंडी म्हणजे तसं नाही, ह्याच्याकडे पोल्ट्री फार्म आहे. ते काय करतो, कोंबड्याचे अंडे नेऊन दुकानदाराला विकते. अच्छा, म्हणजे अंडी घेऊन गिरायकांना देत. दुकानदार. असं पोल्ट्री ना आपली पोल्ट्री. हे दोघं आपल्याकडे कामाला असतात. कामाला? हो. हा मॅनेजर आहे, तो सुपरवायझर आहे. त्यांची पोस्ट ती. बर. ते सुपरवायझर काय करतात? म्हणजे ते काय करतात, ते कोंबड्याचं गो काढतात आणि हे फेकून देतात. विनोद आता लक्षात आलं तुमच्या. बर तात्या, मुलगा चांगला आहे, पण तुम्हाला काय विचारायचं असलं
तर विचार आता कसं पाहुणा अहो मुलीलाच बोलणं तर कसं काय विचारणार तुम्ही मुलीला बोलवा आपण विचारू. अच्छा अच्छा अच्छा. अगं दीदीला घेऊन ये ना. तात्या तेवढं जेवायचं बाकी की ना बाबा हाय सगळं बाबा पाहुण्याची ताब आहे आपण. पाहुणं जेवायची आहे ना व्यवस्था? हा जेवण बिवण सगळं व्यवस्थित होईल तुमचं. बरं. आधी मुलीचा पाण्याचा कार्यक्रम पाहून घेऊ. नंतर जेवायचं म्हणताय? हा, नंतर. नंतर नंतर कशाला तात्या ते माहिती आहे ना मागच्या टायमाला कसं गोंधळ झाला मला आधी जीव दे. नाही बस बाबा इथं पाहुण्याकडे कशाला आणून काय आम्ही जीव नाही आलो करून शांत होईल. पहिलं 10 मिनिटच काय ओरखला का ग? बोला. ओरखला का ये. आले आले. बरं पाहुणं हा विचारा काय तुम्हाला विचारायचं असलं. विचारतो घे राघू दे का विनोद पोपटराव घ्या ना विचारून उशीर झाला. पोपटराव भूक लागली. गणपती बाप्पा मोरया. विनोद नमस्कार ताई. नाव काय म्हणले तुमचे? गौरी. गरवी हळवी गरवी कांदा अहो गौरी हो. गौरी 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 चांगलं नाव आहे चांगलं नाव आहे. शेळ्या चारायला कुठं असते म्हणले तुम्ही? काय हो विनोद शिक्षण किती झाले म्हणले तुमचं? BSc BEd. बीएससी बीएड. वा 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 छान आहे छान आहे चांगलं आहे म्हणजे पण काय माहिती का अजून जर थोडे शिकले असते ना तर 12वी पास झाले असते तुम्ही. विनोद कॉलेजला कुठं होता तुम्ही? AM. एम असू द्या माझी सुद्धा फर्ग्युसन कॉलेजला 8वी झालेली आहे. तुमच्या लक्षात आलं. नाही दाजी पोपटराव असंच नदीत पण मनाने लय भारी बर का. सुनील म्हणतोय तुम्हाला काय छंद आहे? तू विचार ना. काय छंद आहे तुम्हाला? मला ट्रॅक्टर चालवायला हा. आवडतं. मला बुलेट बी चालवायला हा. आवडतं. पवायला पण अयो. आवडतं आणि मला तलवार विनोद त्या पण विनोद दिसत आहे. ए पोपट्या विचार लवकर मारण्याच्या भोका लागल्या इथं जाऊ पाय चालत घरी. अहो बबनराव भोका सगळ्याला लागल्यात मला बी लागली. आता एक काम करतो सगळ्यात शेवटचा प्रश्न विचारतो मी टाकतो. पोपटराव बोका बरोबर तात्या बरोबर. मी काय म्हणतो तुम्हाला कॉलेजला असताना तुमचं काय लफडा वगैरे काही? काय विनोद तुझ्या प्रेमात बर्बाद झालोय मी उरलय हातात घंटा. प्रेमात बर्बाद झालोय मी उरलय हातात घंटा. घंटा प्रेमात बर्बाद झालोय मी उरलय हातात घंटा. खाऊ नको खाऊ पोरी पडल्या तू 17 जणी. पाहू नको खाऊ पोरी पडल्या तू 17 जणी. नको करू तू माझ्याशी तंटा. नको करू तू माझ्याशी तंटा. तुझ्या प्रेमात बर्बाद झालोय मी उरलय हातात घंटा. प्रेमात बर्बाद झालोय मी उरलय हातात घंटा. घंटा प्रेमात बर्बाद झालोय मी उरलय हातात घंटा.